नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर अर्णवने ईश्वरीसाठी काहीतरी वेगळं ड्रेस प्लॅन केलेला असतो, पण ती वेगळंच काहीतरी घालून येते आणि हे सगळं बघून राजेश एकदम जळलेला असतो की बाबा सगळं माझ्या हातातून निसटलंय, सगळं बेकार झाले. चला बघूया डिटेल्समध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत सगळे म्हणत असतात अर्णव तू तर आला, पण ईश्वरी कुठे आहे, ती का दिसत नाही. तेवढ्यात अर्णव सगळ्यांसमोर म्हणतो ही बघा मिसेस अर्णव, ईश्वरी अर्णव राजशिर्के. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश होतात आणि ईश्वरी तेवढ्यात खाली येते. ईश्वरीला वेगळ्या कपड्यात बघून वल्लरीला आठवण येतं की मी ज्या ड्रेसमध्ये ते फोटो ठेवले होते ते तर कपडे वेगळे होते, काहीतरी नक्कीच गडबड आहे. अर्णव ईश्वरीला घेण्यासाठी स्वतःचा हात पुढे करतो आणि मस्त बॅकग्राऊंडला एक गाणं वाजत असतं. ते दोघं एकदम रोमॅन्टिक प्रकारे दोघं खाली येतात. हे सगळं झाल्यानंतर राजेशला अक्षरशः राग आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो तो ड्रेस तर वेगळा होता आणि हा ड्रेस यांनी कसा काय घातला आहे. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो बघा माझी बायको किती सुंदर दिसते ना. हे सगळं बघितल्यानंतर सगळे खूप खुश असतात. तेव्हा अर्णव म्हणतो मी तर आता वाट बघतोय की माझी बायको मला कुठे घेऊन जाणार आहे. तेव्हा राजेश मनातल्या मनात विचार करतोय यांचं हे प्रेम बघून ना मला खूप राग येत आहे. हे सगळं माझ्याकडून सहन होत नाही आहे. आता मला काहीतरी करायलाच पाहिजे. तेवढ्यात ईश्वरी ही खूप खुश असते. इकडे आकाश म्हणत असतो बघ बघ दादा कसा लाजतोय, म्हणजे दादाला किती घाई झाली आहे ना, इथे त्याला थांबायचंच नाही. तेवढ्यात ईश्वरीला नम्रताचा कॉल येतो. तेव्हा ती विचार करते ताईला हॉटेलबद्दल तर काही सांगायचं नसेल ना, मला जरा कॉल उचलणं गरजेचं आहे. तेवढ्यात ती सांगते सर मी जरा कॉल उचलून आली. ईश्वरी लगेच तिथून निघून जाते. इकडे अर्णवची सगळी चेष्टा करत असतात. तेवढ्यात ईश्वरी विचारते काय झालं ताई, सगळं ठीक तर आहे ना, सगळं अरेंजमेंट तर झालं आहे ना. तेव्हा ती म्हणते हो सगळं अरेंजमेंट तर झालं आहे, पण ईश्वरी मला आता आईचा कॉल आला होता आणि आई म्हणाली की आजच्या दिवस तुम्हाला कुठे बाहेर जाता कामा नये, म्हणजे तुलाही आणि अर्णव सरांनाही, कारण की तिचा असा डोळा फडफडत होता आणि ती म्हणत होती तिला विचित्र असं वाईब येत आहे, म्हणून ती म्हणत होती की कोणी बाहेर जाऊ नका. तेव्हा ती म्हणते अगं ताई आई ते बर्थडेला नसेल ना त्याच्यामुळे तिला असं वाटत असेल, पण तू नको ना एवढा सगळा विचार करू. तेव्हा ती म्हणते नाही ग इशू, आई ज्या प्रकारे सांगत होती ना तिला काळजी वाटत होती. तेव्हा ती म्हणते तू नको ना काळजी करू, आम्ही आहोत ना. आणि अर्णव सर असताना मला काही टेन्शन येऊ शकतं का, तुलाही माहिती आहे ना अर्णव सर मला प्रोटेक्ट करतात आणि नेहमीच करतात. मग आजचा दिवस तुलाही माहिती आहे किती स्पेशल आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही, तुझी जर एवढीच इच्छा आहे ना तू जाऊ शकते. तेव्हा ती म्हणते ताई आजचा दिवस खूप छान जावा अशीच माझी इच्छा आहे. पण ईश्वरीच्या मनामध्ये सुद्धा शंका आलेली असते. तर अर्णव इकडे आल्यानंतर ईश्वरीला विचारतो काय झालं ईश्वरी, सगळं ठीक आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना, आपण जायचं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते हो सर चला ना आपण जाऊया. तेव्हा तो विचारतो सांग की कुठे जायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते सर ते तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे, चला आपण जाऊया, पण त्या पहिले सर आपण एक फोटो काढून पाठवायचा का, आई आणि बाबांना थोडी आपली आठवण येत आहे. तेव्हा अर्णव लगेच दोघांचे फोटो काढतो. ते बघता आकाश म्हणायला लागतं बघा बघा या दोघांना किती घाई झाली आहे. तेव्हा मग म्हणतात हे बघा घरी यायची बिलकुल म्हणजे बिलकुल घाई करू नका, तुम्ही आरामात घरी या आणि आरामात तुमचा दिवस एन्जॉय करा. ते दोघं त्यांना बाय बोलून तिथून निघून जातात. राजेशही तिथून निघून जातो आणि वल्लरीलाही या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे अर्णव कारच्या जवळ येतो आणि म्हणायला लागतो आत्ता तरी सांगते का आपण कुठे जाणार आहोत. तेव्हा ती म्हणते सर मी आहे ना चला तर. तेव्हा तो म्हणतो अगं पण मला गाडी चालवायची आहे आणि जर तुने मला सांगितलंच नाही कुठे जायचं आहे तर मी कशी गाडी चालवणार. तेव्हा ती म्हणते मी आहे ना, मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करते चला. तेव्हा तो म्हणतो काही हरकत नाही चला आज तू मला गाडी एक्सप्लेन कर. तेवढ्यात राजेश सुद्धा बाहेर येतो आणि एक फोन करून तो म्हणायला लागतो आता ते घरातून बाहेर निघाले आहेत, त्यांना तुम्हाला पहिल्याच चौकामध्ये गाठायला लागणार आहे. मी गाडीचा नंबर सांगतोय, गाडी ग्रे कलरची आहे, तिथेच त्यांना गाठा, कारण की त्यानंतर ते कुठे जाणार आहेत ना हे मला सुद्धा माहिती नाही, म्हणून जे काम सांगितलं आहे ते चांगल्या प्रकारे करा. तेव्हा तो फोन कट करतो आणि म्हणायला लागतो तुमचं एक दुसऱ्यावरचं सरप्राईज खूप चाललं होतं ना, आता बघा मी जे प्लॅन केलं आहे ना त्यामुळे तुमचा सरप्राईज कसा पचकावतो आणि या सगळ्यामध्ये चिंटूला जेवढं लागायचंय तेवढं लागू दे, पण माझ्या इंदोरी जिलेबीला खर्चट सुद्धा येता कामा नये, म्हणजे कशी ती अलगदपणे माझ्या मिठीमध्ये येईल. त्याला हे सगळं करून खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे
मामी इकडे खूप चिडलेले असतात तेव्हा त्या लावण्याला कॉल करतात आणि म्हणतात, तुम्ही काय केलं? तुम्ही तो ड्रेस बदलला, एकदा मला सांगायचं तरी. तेव्हा ती म्हणते, मामी तुम्ही जसा प्लॅन सांगितला होता ना त्याच्यावरती माझा आणि जिजूंचा बिलकुल विश्वास नव्हता, म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. तुम्ही कुठे आम्हाला विश्वासात घेतला आहे? तेव्हा ती म्हणते, अगं मी सांगितलं होतं ना मी काहीतरी प्लॅनिंग केलं आहे, तरी सुद्धा तुम्ही तुमचं मध्ये डोकं का घातलं? तेव्हा ती म्हणते, हे बघा मामी तुम्ही सांगा ना तुमचा काय प्लॅन होता. आम्ही आमच्या प्रकारे काहीतरी प्रयत्न केला. तुमच्या प्लॅनवरती मला आणि जीजला बिलकुल विश्वास नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं आहे. आम्ही प्रयत्न तरी केले पण तुम्ही तर काहीच केलं नाही. तुम्ही का तुमचा प्लॅन अजून सुद्धा लपवता? सांगा की काय प्लॅन होता? तेव्हा ती म्हणते, हे बघ आता माझा प्लॅन सांगून काहीच उपयोग नाही. जर माझा प्लॅन झाला असताना तर आता अर्णव ईश्वरी एकत्र नसते आणि आपण इथे मस्त पार्टी करत असतो, पण सगळं काही तू स्वतःहून बर्बाद केलं आहे. एवढा मोठा मी डाव रचला होता जो सगळा बर्बाद झाला. तेव्हा लावण्य म्हणते, मामी तुम्ही खोटं बोलताय. जर प्लॅन असता तर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं ना. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे आता याच्यामध्ये बोलून काही फायदाच नाही आहे. ही गोष्ट कन्फर्म झाली आहे की यावेळेला सुद्धा आपण चारिखाने मात करून खाली पडलो आहोत. बाकी मला काहीच बोलायचं नाही. हे ऐकल्यानंतर लावण्य अजूनच चिडून जाते आणि म्हणते, या मामीचा प्लॅन तर त्यांनाच माहिती. तेव्हा वल्लरी विचार करते, मला आता काहीतरी वेगळं प्लॅन करायला लागेल. यावेळेला तर हे वाचून गेले आहे, पण पुढचा याच्याहून खतरनाक असायला पाहिजे, नाही तर ईश्वरी पुन्हा हातातून सुटू शकते. मला काहीतरी करायला लागेल. दुसरीकडे अर्णव म्हणत असतो, सांग की आता कुठे जायचं आहे, म्हणजे अजून सुद्धा मला रस्ता काही समजत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी आहे ना, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते ना. तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो, मला वाटलं होतं इंदोरची मुलगी मुंबईच्या मुलाला रस्ता एक्सप्लेन करेल, ते ही मुंबईचे रस्ते, पण जाऊ दे हे सगळं छान वाटत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, चला की आता तुम्हाला मी माझ्या इशाऱ्यांवरतीच नाचवते. ते दोघं खूप मस्त ड्राईव्ह करत असतात आणि त्या दोघांचं एन्जॉय सुद्धा सुरू असतं. तेवढ्यात त्यांची गाडी एका सामसूम रस्त्यावरती येते. ते बघतात दोन गुंड बाहेर उभे असतात. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो, हे सगळं काय आहे? हे तुझं सरप्राईज आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय बोलताय तुम्ही? असं मी तुम्हाला सरप्राईज देईल का गुंडांना बोलून? काय म्हणजे बोलायचे काही लिमिट आहे की नाही? तेव्हा अर्णव म्हणायला लागतो, मग हे सगळं काय आहे? तेव्हा ते म्हणते, सर ते गुंड आहेत, आपल्याला त्यांच्याजवळ जाता कामा नये, आपण निघूया इथून. तेव्हा ते म्हणतो, थांब जरा मला बघू दे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते, सर असं तुम्ही एकटं जाऊ नका, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. तेव्हा तो म्हणतो, नाही म्हटलं ना तुला माझी शपथ आहे, तू कारच्या बाहेर सुद्धा निघायचं नाही. ईश्वरी शांत बसून जाते. अर्णव कारच्या बाहेर येतो. तेव्हा तो त्या गुंडांना विचारतो, तुम्हाला कोणी पाठवलं हे माझ्या ड्रायव्हर्सनी की अजून कोणी? तेव्हा ईश्वरी इकडे म्हणत असते, गणूबाप्पा काहीतरी कर आणि हे सगळं लवकर निस्तरू दे, हे सगळं काही व्हायला नको. तेव्हा अर्णव म्हणतो, आत्ता मला समजलं तुम्हाला कोणी पाठवलं आहे. अर्णव लगेच त्याचा जॅकेट काढतो आणि त्या गुंडांवरती वार करायला जात असतो. तेवढ्यात ते त्याच्या अंगावरती वार करायला जातील. अर्णव दोन्ही हातामध्ये दोन्ही गुंडांना पकडून ठेवतो. त्यांच्या हॉकी स्टिक त्याने घट्ट पकडलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला काहीतरी करायला पाहिजे, मला असं थांबून चालणार नाही, काहीतरी नक्कीच सुचायला पाहिजे. तेवढ्यात ती कारमध्ये आवाज काढण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या हातामध्ये फोन येतो आणि ती तेवढ्यात कारची काच खाली करते. इकडून एक जण येतो आणि अर्णवच्या डोक्यावरती पटकन एक वार करतो आणि ते सगळे खूप जोरजोरात अर्णववरती हसायला लागलेले असतात की फायनली याला आपण खाली पडलं. अर्णव इकडे गाडीवरती येतो आणि डायरेक्टली खाली कोसळतो. तर दुसरीकडे सगळे कॉफी पित असतात. सगळ्यांचं आपलं एन्जॉय सुरू असतं. तेवढ्यात राजेशचं लक्ष जातं की अजून हे दोघंही आले नाही आणि माझ्या माणसांनी मला अपडेट सुद्धा दिली नाही. काय रे, काम झालं आहे की नाही? लवकर मला अपडेट करा. तो लगेच त्यांना असा मेसेज टाकतो. इकडे अंजली म्हणत असते, मला तर कन्फर्म आहे त्या दोघांचं एक दुसऱ्यावरती प्रेम आहे. अर्णवचं तर प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ईश्वरीचं सुद्धा प्रेम आहे हे सगळं आपल्याला दिसून येतं ना. तेव्हा ते म्हणतात, पण आपण याच्यामध्ये काय करू शकतो? तुझ्या डोक्यामध्ये काही प्लॅन आहे का? तेव्हा ती म्हणते, मला असं वाटते आपण जाऊन ईश्वरीला डायरेक्टली सांगून टाकू की अर्णवचं तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा मग म्हणतात, हे जरा जास्त डायरेक्ट होणार नाही का? तेव्हा ती म्हणते, अहो तुम्हाला काय वाटतं, हे चांगलं प्लॅन आहे ना, हे वर्क होईल ना? राजेश मनातल्या मनात विचार करतो, ही किती बावळट आहे ना, असं वाटतं हिच्या सनसनीत कानाखाली मारावी आणि तोंड बंद करावं, पण मी काहीच करू शकत नाही. मामा म्हणायला लागतात, त्यांचं त्यांना समजू दे ना ग, आपण याच्यामध्ये नाही पडावं. तेव्हा ती म्हणते, मला असं वाटतं आपल्याला पडायला पाहिजे आणि ईश्वरीला सांगून टाकायला पाहिजे, म्हणजे खरी यांची लवीडवी कपलची लव्ह स्टोरी सुरू
होईल ना तेव्हा ते दोघांच्या जास्तच प्रेमामध्ये पडतील असं सगळं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. दुसरीकडे अर्णवला इकडे लागलेलं असतं. तेवढ्यात ईश्वरी आतमधून कारमधून आवाज काढते. पोलिसांच्या व्हॅनचा आवाज यायला लागतो. ते बघता ते गुंड अर्णववरती वार करून म्हणायला लागतात, चला चला आपल्याला इथून पळून जायला पाहिजे. पोलीस जर आले तर आपण पकडले जाऊ आणि खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. इकडे अर्णव खाली कोसळून जातो. तेवढ्यात ईश्वरी बाहेर येते आणि म्हणते, अर्णव सर तुम्ही ठीक तर आहेत ना? काय झालं तुम्हाला? काय बोला ना, काहीतरी उठा ना, काय झालं काय झालं? ती अक्षरशः पॅनिक झालेली असते. ती लगेच कारच्या आतमध्ये जाते आणि अर्णवच्या चेहऱ्यावरती मारण्यासाठी थोडं पाणी घेऊन येते. तेव्हा अर्णवला शुद्ध येतं. ईश्वरी म्हणायला लागते, सर तुम्ही ठीक आहात ना? सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो मी ऑल राईट आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सांगा ना तुम्ही बरोबर आहात ना? काही झालं तर नाही ना? तुम्ही व्यवस्थित आहेत ना? अर्णव डोक्याला हात लावतो आणि म्हणायला लागतो, डोकं थोडं दुखत तर आहे पण आय गेस रक्त आलेलं नाही आहे, म्हणजे सगळं तरी ठीक आहे. पण तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, गणूबाप्पा बरं झालं तू यांचं रक्षण केलं, खरंच खूप मोठ्या संकटातून वाचवलं. तेव्हा तिच्या मनामध्ये विचार येतो, आईच्या मनामध्ये ज्या गोष्टी सुरू होत्या ना त्या सगळ्याच खऱ्या ठरल्या आहेत. मीच मूर्खपणा केला आणि सरांना घेऊन बाहेर आली. मला हे करायलाच नव्हतं पाहिजे. ईश्वरी अक्षरशः घाबरून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णव ईश्वरीला म्हणायला लागतो, मला असं वाटतं हे सगळं राजेशने केलं आहे. तेव्हा ईश्वरी अजूनच घाबरून जाते. इकडे वल्लरी म्हणत असते, यावेळेला मी या गोष्टी सहजासहजी सोडणार नाही आहे. आता फक्त ईश्वरीला नाही तर पूर्ण राजशिर्के घराण्यासमोर हे सत्य बाहेर येणार आहे. आणि जेव्हा हे सत्य बाहेर येईल ना तेव्हा एक एक जण विखुरला जाईल आणि कोणीच आता एक दुसऱ्याच्या जवळ येऊ शकणार नाही आणि मी कोणाला सावरणार नाही. ऑलरेडी या घराला तोडण्याचा प्लॅन करत आहे. तर दुसरीकडे हे दोघं घरी आलेले असतात. तेव्हा राजेश विचारतो, काय रे तुम्ही खूप लवकर घरी आले, काय झालं? तेव्हा ईश्वरी राजेशकडे खूप रागाने बघायला लागते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता ईश्वरी समोर राजेशचा प्लॅन तर आला आहे पण वल्लरी जे काही प्लॅनिंग करते ते सक्सेसफुल होईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.